संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत वणी पोलीस ठाणे येथे निवेदन देण्यात आले। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट सोलापूर येथे 13 जुलै रोजी प्राणघातक हल्ला झाला होता। संबंधित माध्यमांकडून आलेल्या व्हिडिओमध्ये त्यांच्यावर शाई पेखासह जमावाने हल्ले केल्याचं स्पष्ट दिसतंय। या गुन्ह्यात शिवधर्म प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक काटे, भुवनेश्वर शिरगुरे यांच्यासह अनेकांचा सहभाग दिसत असल्याचंही नमूद करण्यात आले। महाराष्ट्र हे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना मानणारं राज्य आहे। पुरोगामी विचारांना जतन करून प्रबोधन रूपी वारसा जतन करण्याचं काम प्रवीण गायकवाड यांनी केलंय। बहुजन चळवळीसाठी आदराचं स्थान असून त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे समस्त बहुजन संस्था संघटनांचा अनादर झाल्याचंही निवेदनात नमूद करण्यात आलंय। तरी दीपक काटे यांच्यासह व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या प्रत्येकाला अटक करून हल्ल्यामागील नेमकं प्रयोजन काय याचा शोध घ्यावा, तसंच त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी वणी शहरातील समस्त पुरोगामी संस्था संघटनांच्या माध्यमातून करण्यात आली। यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विठुलालजी राका, सचिन देशमुख, जितेंद्र शिरसाट, अभय बोरसे, अनिल गांगुर्डे, दत्ता खुलमकर, दीपक कापसे, सागर चौधरी आदी उपस्थित होते। लोकशाही आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा, आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे। तसंच काम या महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून सन्माननीय प्रवीणदादा गायकवाड हे करत आहे। याच्यामुळे जातीय सलोखा हा अगदी घट्ट झाला, परंतु जे काही सनातनी विचारांचे लोक आहेत त्यांना हा महाराष्ट्र शांत ठेवायचा नाही, म्हणून सन्माननीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला याचा आम्ही समस्त वणीकर जाहीर निषेध करतो आणि जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शासन झालं पाहिजे अशी आमची शासनाला निवेदनाद्वारे मागणी करतो। स्टार 24 फास्ट न्यूज साठी सागर गांगुर्डे, नाशिक ग्रामीण।